आशिष शेलार सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। राजकीय फायद्याला फिरणारे आम्ही आदित्यजी नाही। आणि अजूनही माझा सवाल आहे, ठीक आहे तुम्ही फिरता, तुमचा अधिकार आहे, प्रश्न विचारताय, तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही प्रश्न सत्ताधारी राज्यातल्या लोकांना विचारताय, पण एकाही शब्दाने तुम्ही कंत्राटदारावर आदित्य ठाकरे बोट दाखवायला तयार नाही। कारण काय? आम्ही प्रश्न विचारले, कंत्राटदार हा चोरी करतोय, कंत्राटदार शेपणभूमीवर घेऊन जाणारा गाढ नाहीये, त्या कंत्राटदारावर दंडनी कारवाई करा, आम्ही मागण्या केल्या आहेत। आदित्य ठाकरे आज सुद्धा कंत्राटदाराविरुद्ध बोलायला तयार नाहीत। ही कुठली युती आहे कंत्राटदाराबरोबर? आदित्यजी मुंबईकरांना सांगा। नाही, त्यातला आकडा मी बघितला तेव्हा 50% होता, आता किती झालाय मला नेमका माहित नाही, पण काम असमाधानकारकच आहे। काही ठिकाणी कंत्राटदाराने बेजबाबदारपणे केलाय। तंत्रज्ञानाचं हे युग आहे, AI ने तुम्हाला आकडे दिलेले आहेत। मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई त्या कंत्राटदारावर करावीच लागेल एक भाग, आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी व्यवस्था उभी करायला लागेल। स्वतः एकनाथ शिंदेजींनी राऊंड घेतला, त्याही वेळेला 7 जूनपर्यंत त्यांना आकडा आणि वेळ दिलेली आहे। एकाही मुंबईकराला त्रास होता कामा नये। हिंदमाताला प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सकल भाग आहे, पाणी दरवर्षी त्या ठिकाणी साचतं, मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर तिथले पंपिंग स्टेशन्स नव्हतं किंवा तिथे ती कनेक्शनच जोडण्यात आलेले नव्हते। पाणी तुंबल्याचं कळल्यानंतर तिथे मेनहॉल्स ओपन करण्यात आले आणि त्यानंतर तिथे जनरेटर आणून मग डिझेल भरलं जात होतं। इतका संतगती कारभार हे कमिशनरची सर्वस्वी चूक आहे। या पद्धतीने आयुक्त खालच्या अधिकाऱ्यांवर सर्व सोपून विदेशात जात असतील तर आयुक्तांनाही सवाल आहे, तुम्ही काय थेम्सच्या सीन नदीवर गेला होतात काय आदित्यजींनी उद्धवजींबरोबर? तुमच्या या ठिसाळ कारभारामुळे मुंबईकर सफर होतील का? जागरूक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पोहोचलो, आजही पाठपुरावा करतो। आदित्यजींनी तर तोंडच उघडू नये, त्यांना प्रश्न विचारायचे असतील। मंत्री आशिष शेलार बोलत होते। विरोधक सातत्याने टीका करतायत। खरं तर मुंबईमधल्या सध्याच्या पावसाच्या स्थितीनंतर उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात या सगळ्या टीकांना आशिष शेलार यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।